बाई बोळीतून कधी आला पिशवीत सामान भरून. नुसतं पोरग बघून गेलाय, पिशवीत सामान भरून आला. माग बहीण, भाव, मग आई आणि मग बायको एक 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 आल्यात. म्हणजे बाई तुम्ही असे का आले? आज सुपारी फोडायची म्हणलं. आमचं काय अजून ठरलं नाही. स्वयंपाक पाणी माणसांना सांगायचं नाही. नाही म्हणला काय नको, आपण घरातच फोडू. बाई म्हणलं घरात मी माझ्या पोराला मी सांगितलं नाही, काय नाही, तुम्ही एवढी काय घाई करताय? बाई माझं 100% खरं आहे. मला कुठं न्यावं फाशीला द्यावं, ह्या लोकांनी माझं घर बुडवलेलं आहे. आणि ती बायको नाही नाही घ्या. माणसं 2 माणसं शेजारचे, बाप आणि ते आणि बहीण आली उभ्या वे. हा चांगले गेली. तिला काय बाय डावपेच केला माझ्या संग काय कळाना. आणि सुपारी आमची 2 माणसं आहेत की आहो, काय त्यांना बोलवून ना मी आणि फोडली सुपारी. आणि तुम्हाला आम्ही अगं बाई माझं कसं घर कष्टाने मी केलं एवढं. मला काय करायचं आहे तुमचं भांडण? आम्हाला काय नको. माझं पोरगं सुपारी फोडल्यावर लग्न ठरलं. इथं हॉटेलात करतो, तिथं करतो. पण असं का करतो? मी म्हणलं माझे दीर आहे, माझ्या नंदा आहेत, माझं गणवात आहे, त्यांना मला सांगितलं पाहिजे. नाही नाही आमचं गणागोता संग आमचं नाही पटत. तर म्हणलं माझं तर आहे जरा घरादारावरून जावंचं दिराचं, पण माझं एकुलतं एक लास्टचं लग्न, मग 2 पोरं, एकाचं झालं एकाचं, आणि मी कसं काय त्यांना टाकून करणार बरं? खरं आहे का खोटं आहे सांगा? आणि नाही नाही म्हणला. आणि मग इथं तिथं सांगितलं आणि घेतले भलतीकडंच. माझ्या पोरांनी रात्री 11:30ला फोन केला. म्हणलं मला हे लग्न नाही करायचं. बापल्या तिथून धावत आल्यात रात्रीचे. असं काय केलं, कुठं गेले पाहुणा? म्हणलं काय झालं मी एकटीच घरात. काय झालं? तर थुरली सून होती, पोरगी सुनकडं ते तिकडं गेली होती माहेराला. अहो काय झालं? नाही नाही त्यांना बोला. मग फोन केला, बाळा इकडे रे, हे लोक बघ या आलेत पाहुणे. काय म्हणला, काय झालं? मला तर काही नाही माहिती. पोरगा गेला तिकडं रोडला जेवल्या वॉकिंगला, आणि मित्रांमध्ये तिथंच फोन केला. नाही म्हणले असं काय केलं? बापाने लगेच धरले. माझं लोक हे बॉडी बिल्डर दाढीन बिडीन. हा भाड्याचं त्याचं काळीच फाटलं माझ्या लेकाला बघून. उलटा पालटा झाला. 13 वर्षे लेकाने जिम केली, कुठलं व्यसन नाही, काय नाही, लफड्यात नाही. त्यांचे नुसते काळजाचे लहाय पाहुणे आणावं काय सांगत्यान तो मोडत्यान. नाही मला लेक, माझी सून आजारी थुरली, तिचं लहान काकडा आहे. माझ्या मोठ्या लेकाला चांगली नोकरी नाही. हा गव्हर्मेंटवाला माझा लोक. ह्यांना बघून नुसतं नको 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 झालं. कधी होईल लग्न, कधी होईल? आम्ही करतो हे कर. अगं नको, मी देते पैसा. पण 5 तोळे दिले कुत्रीला. अंग घासती मूर्ती पोत, अंग घासती मूर्ती पोत, आणा गाठून घाला. एवढं देऊन घेऊन केलं बाया. लागले हातापाया पाडायला तर केलं. आले परत आणि मग माझ्या लेकाला मिठी घेतली. नाही म्हणला माझं लोक मला करायचंच नाही. मला माझं घर मालकाच्या पुढं समोर मी पदर टाकला. म्हणजे सांगा जरा ह्याला किती पुरी, 30 पुरी बघितल्या. हा काय लग्न, ह्याची आट काय होती? झोपडं का व्हायना? स्वतःचं पाहिजे पोरीला. 2 भाव पाहिजे, भावजय पाहिजे. आईबाप म्हणजे नांदत्यात. आता नांदानं म्हणलं बघ तुला झोपडं पाहिजे, घेऊन राव बसून त्यांना आता त्या भावांना. आणि भाऊजाईनी एकाच्या 2 साड्या सांगितल्यात मला. ह्यो बहिणीला असा घरात राहून देत नाही, जरा काय बोलून देत नाही. ही नुसतीच पांढरी नखपालीच लावती, खुर्ची बसती, असा गरका मारून येते, काय काम करत नाही. एवढं बाई मला फितवलं. माझं म्हणली 60 लोट झालंय. आणि माझ्या भावानं माझ्या ह्यांनी स्वतः मला माहेर तोडलं. आणि ही अशी. आणि माझा भाऊ तर म्हटला सोडून दिली असती, पण 2 पोरं आहेत ना, कसं सोडू? असं तसं बोलून भरे घालून माझ्या लेकाचं डोकं फिरवलं अवदसानी. का तर मला माहितीच नाही. ही जे सासऱ्याला रोग आजार, आणि ही काय करणार, ही आजारी. हिला वाटले हिने नाही नांदाव, त्या नांदत्या दोघी बहिणी, तर हिने ह्यांचं करावं. म्हणून आम्हाला फितून मला तिला नाणं तिचं तोडलं आणि घरात भांडणं लावली. आणि कशाची बाया झोपती 10-11 वाजता, उठ म्हणलं तर उठत नाही, काय नाही. आणि उठली की कोपरा धरून बसती. आणि माझं पाणी येतंय 6ला 7ला. पोराची आंघोळ झाली तर 6ला उठतोय. पोराची आंघोळ झाली की 7:30ला त्याला ऑफिसला जायचंय. मी 5ला उठते, हातपाय तोंड धुवून आपलं स्वयंपाक पाणी. माझं काय म्हाताऱ्याचं, तुम्ही ज्यांच्याने घ्या आंघोळ्या करून.
ते पाण्याचा टप लावायचा आणि तिथंच मुतायचं. आगणं नाही, मुतणं नाही, अंग धुणं नाही, काय नाही. नवरा बाय करते आंघोळ. एक दिवस बघितलं बाई संडास टपातून पाणी ते टपताचं बाई, एवढी घाण बाई. हां, आणि असं केलं माझ्या संग. काय